लँड पार्सल होतं जे विकलं जात नव्हतं म्हणून तिकडे गोठा सुरू केला. हं. की गोशाला ज्याला आपण म्हणतो ती बरोबर. सुरू केली मोठी आणि तिकडच्या गायी दूध देणं बंद केलं. अरे! की तुमच्या घरामध्ये एकही रेमेडी केली नाहीत, एकही, तरी सुद्धा तुमचा वास्तुपुरुष हा तथास्तूच म्हणतो आणि तुम्हाला ब्लेसच करतो. नमस्कार. काहीतरी हटकेमध्ये आज आपलं स्वागत आहे. आज आपण ना खूप छान गोष्ट घेणार आहोत, जी आपण जिथे राहतो ना, त्या घराविषयीच आहे आणि त्याला पण कुठेतरी खतपाणी चांगलं लागतं. तेव्हाच ते छान उमलतं. तर आपण बोलणार आहोत एक वास्तुशास्त्रज्ञ अमृता गोखले यांच्याशी. त्या फक्त वास्तुशास्त्रज्ञ नाहीयेत, पण त्याचबरोबर त्या काउन्सिलिंग पण करतात. काउन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट पण आहेत. ज्याचा हीलिंगसाठी परिणाम खूप छान दिसतात. त्यांच्या कंपनीचं नाव आहे इझी वास्तू. आपण त्यांचा नंबरही खाली फ्लॅश करणार. तुम्हाला जर काही वास्तूविषयी त्यांच्याशी टिप्स घ्यायच्या असतील किंवा त्यांना कन्सल्ट करायचं असेल, तर तुम्ही नक्की या नंबरवर फोन करा आणि त्यांच्याशी बोला. चला तर मग आज आपण बोलूया अमृता हिच्याशी. नमस्कार अमृता. अ, मला पहिलाच प्रश्न तू म्हणशील, "अरे हा काय विचारते?" पण वास्तुशास्त्र म्हणजे काय हे नक्की सांग मला? नाही, नाही. हा तर खूप रिलेव्हंट प्रश्न आहे. पहिलाच प्रश्न आहे आणि रिलेव्हंट पण आहे. माझ्या फील्डशी खूप जवळचा प्रश्न आहे. वास्तुशास्त्राचा ॲक्चुअल अर्थ, वास्तू म्हणजेच ड्वेलिंग, आपलं घर किंवा आपलं वर्क प्लेस जे असतं ते जिथे आपला वास असतो ती आपली वास्तू असं म्हटलं जातं. तर वास्तू म्हणजे आपलं घर आणि शास्त्र म्हणजे सायन्स. तर आपल्या घराचं मॅक्झिमम एनर्जाइज कसं करता येईल ह्याचं शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र. सो ते एनर्जाइज म्हणजेच आता कसं, तर तुम्ही म्हणाल की मला पिरॅमिड लावून होईल का, मला कुठले यंत्र लावून होईल का, तर असं नाहीये. इट कम्स इन अ पॅकेज. जसं एखादं तुम्ही कधी केलाय का वेट लॉस प्रयत्न केलाय का? ओके. तर तुम्हाला मी सांगितलं की नुसतं कार्डिओ करा हा आरती, की तुम्ही बारीक व्हाल एकदम, असं होईल का? नाही होणार. जसं पॅकेज आहे की तुमचं डाएट पण आहे, त्याच्यामध्ये तुमचं मनःशांती आहे, त्याच्यामध्ये योगा आहे, त्याच्यामध्ये कार्डिओ आहे, त्याच्यामध्ये वेट्स आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. त्या इंटरलिंक्ड आहेत आणि त्याचा एकत्रित परिणाम म्हणजे वेट लॉस. तर तसंच आहे, एखादं घर वास्तू कंप्लायंट बनवणं म्हणजे काय, तर नुसतं यंत्र न लावता, नुसते क्रिस्टल्स न लावता त्या घरामध्ये कोण राहणार आहे. हर घर कुछ कहता है, घर में कौन रहता है. एशियन पेंट्सची ऍड आहे, पण ती अगदी तंतोतंत खरी आहे की त्या घरामध्ये कोण राहत आहे, त्यांची वय काय, त्यांचे गोल्स काय आहेत आयुष्यामध्ये, हे मी पहिलं विचारते. सो जेव्हा जेव्हा मी जाते एखादं घर वास्तू कंप्लायंट करायला, तेव्हा माझ्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असतो की आप अपने वास्तू से क्या चाहते हैं. काय आहे, तुम्हाला काय हवंय. तुम्हाला फिनान्शियल ग्रोथ हवी आहे, तुम्हाला रिलेशनशिप अजून मजबूत करायची आहे, तुम्हाला मुलं अकॅडमिक प्रोग्रेस हवा आहे. व्हॉट इज इट दॅट यू आर सीकिंग थ्रू दिस वास्तू. आणि मग ते जे उत्तर देतात ते खूप महत्त्वाचं असतं. कारण आज तुम्ही बघताय की स्काय स्क्रेपर्स आहेत की जिकडे 42 फ्लोअर्सची बिल्डिंग असते, 25 फ्लोअर्सची बिल्डिंग असते आणि मग एकसारखे एकच असतात ना. हो. 1401 इज जस्ट लाईक 1501 इज जस्ट लाईक 1601. सो मग तुम्ही म्हणाल की अरे वा, मग मी एक 14चं करतो आणि मग तुम्ही सगळ्या फ्लोअर्सचं सेम यंत्र लावा. तर तसं नसतं. त्या घरामध्ये कोण राहत आहे आणि मग त्यांचे आत्ताचे काही प्रेसिंग इश्यूज आहेत का, ते पण आपण सॉल्व्ह करतो. आणि असं आपण एक ओव्हरऑल होलिस्टिक हिलिंग ह्याला मी म्हणेन. वास्तुशास्त्र इज होलिस्टिक हिलिंग. आपण ते सगळंच त्याच्या अंडर येतो. एक्झिस्टिंग प्रश्नांचं निवारण, वास्तू दोषाचं निवारण, प्लेसमेंट आपण जी असते की बेडची प्लेसमेंट सांगतो, स्टडी टेबल प्लेसमेंट, मंदिर प्लेसमेंट, ह्या सगळ्या महत्त्वाच्या प्लेसमेंट सांगतो. त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे वास्तुशास्त्र. तू या वास्तुशास्त्राकडे कशी वळलीस? म्हणजे एखादा अनुभव होता म्हणून का, म्हणजे माझा विश्वास नाहीये पण मी हे करून बघते, असं काही होतं? नाही, खरं म्हणजे मी एक हाडाची शिक्षिका म्हणेन स्वतःला. कारण मी सुरुवातीच्या काळात 4 वर्ष मी शिक्षिका होते. ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या शाळेमध्ये होते आणि प्रायमरी सेक्शनला शिकवायचे. मला खूप आवडायचं. आय रिअली एन्जॉयड माझं टीचिंगचं प्रोफेशन. मी इतकं एन्जॉय केलंय. त्याच्यानंतर कालांतराने माझ्या घरामध्ये असं काही झालं, म्हणजे माझ्या सासूबाई खूपच अकाली गेल्या आणि मला 2 लहान मुली आहेत, म्हणजे तेव्हा होत्या. त्याच्यामुळे मला ती नोकरी सोडावी लागली. पण नोकरी सोडले तरी घरामध्ये माझ्या सतत बोलणं असायचं की परत टीचिंग फील्डमध्ये कसं जाता येईल. म्हणून माझ्या सासऱ्यांनी आणि माझ्या मिस्टरांनी खूप सपोर्ट करून मी स्वतःची शाळा काढली
विच वॉज माय ओन प्री स्कूल अँड Oh. नर्सरी कॉल्ड क्रेयॉन्स. मी ती रन केली पुढची 4 वर्ष. आणि त्याच्यातही खूप एन्जॉय केलं आणि त्याच्यामध्ये कळलं की आंतरप्रेन्युअर म्हणजे काय हे त्याच्यात कळलं की कुठेतरी जाऊन नोकरी केली म्हणजे काय डस्टर डाऊन चॉक डाऊन की आपण घरी असं हो. असतं. आणि आपली स्वतःची शाळा असली की शिक्षिका आली नाही की आपण तिथे जाणं, नवीन शिक्षक रिक्रूट करणं, सॅलरी बघणं, म्हणजे एक ट्यूबलाईट जरी गेली तरी मी ती लावलेली पण आहे. सो हा जो माझा जर्नी होता फ्रॉम बिंग अ नॉर्मल टीचर टू एन आंतरप्रेन्युअर, हा पण त्याच्यात मी खूप देअर वॉज अ लॉट ऑफ लर्निंग. ही शाळा जेव्हा मी बंद केली आफ्टर 4 इयर्स अगेन ड्यू टू फॅमिली कमिटमेंट्स, माझी धाकटी मुलगी लहान होती तशी, तर मनात सतत होतं की काहीतरी ना काउन्सिलिंग, काहीतरी टीचिंग, काहीतरी गिव्हिंग टू द सोसायटी हे पाहिजे झालेलं. ऑलरेडी वी आर इन टू रिअल इस्टेट, माझे मिस्टर रिअल इस्टेटमध्ये काम करतात, सो ती पण इच्छा होती की त्याला अलाइंड असेल काम तर चांगलं आहे. आणि घरातली थोडीशी आध्यात्मिक बैठक आहे आमच्या. आमच्या घरामधलं वातावरण तसं आहे, पोषक आहे, वास्तुशास्त्रज्ञ तयार होईल असं वातावरण आहे. सो ह्या तिन्ही गोष्टी एकत्रित आल्या की शाळा आता नाहीये, शाळेत जायचं नाही, ती कमिटमेंट बंद झाली. आणि घरच्यांनी सांगितलं की तू काहीतरी रिअल इस्टेटशी रिलेटेड कर. म्हणून वास्तुशास्त्र मला खुणावत गेलं. आणि हा प्रॉपर कोर्स असतो, 2 वर्षाचा असतो. आधी बेसिक वास्तुशास्त्र असतं आणि मग ॲडव्हान्स्ड वास्तुशास्त्र असतं. सो मी म्हटलं की आता मला वेळ आहे आता तर मी हे करते. सो मला कारण हा डीप स्टडी आहे. मी आजही मी असं म्हणणार नाही की मला वास्तुशास्त्रातलं सगळं काही आलं, हे म्हणू शकणार नाही कुणीही. कारण रोज नव्या गोष्टी मी शिकते, रोज नवं आव्हान समोर येतो, समोरच्या क्लायंटशी मी बोलते तर रोज नवीन गोष्टी मला शिकायला मिळतात. सो वास्तुशास्त्र मी जेव्हा ऐकते ना, 3 दिवसात वास्तुशास्त्र शिका, ह्या हो, ज्या हो, ऍड येतात आलंय. मला खूप हसू येतं ऑनेस्टली की 3 दिवसात कसं शिकता तुम्ही वास्तुशास्त्र. म्हणजे हे तसंच काहीसं झालं की 10 दिन में इंग्लिश सीखो वरना पैसे वापस, ही जी ऍड असते तितकीच ती ऍड फसवी आहे की 3 दिवसात तुम्ही वास्तुशास्त्र नाही शिकू शकत, Right. बाकी तुम्ही काही बोला. मला नेहमी त्या लोकांचं, मला टीका कोणावरच करायची नाहीये, टीका नाहीये ही, पण हे फील्ड खरंच वास्ट आहे. सो मला वास्टपेक्षा डीप आहे असं आपण म्हणू. म्हणजे येस, खूप सखोल अभ्यास असल्याशिवाय तू नाही करू नाही शकत. नाही करू शकत. सो त्याच्यात मी शिकते, अजूनही शिकते आणि मजा येते, मला खूप खूप मजा येते. मी म्हणजे असं ऐकलंय की आपण एखादं घर बघायला जातो. आता आपण घर घ्यायचंय असं ठरल्यावर पूर्ण फॅमिली म्हण घरं बघत जाते. आजकाल बरोबर. आता चॉईसेस पण झाल्यात म्हणून हां. 2-4 बिल्डिंग्समध्ये घर बघतो. तर असं आहे का की घर आपल्याला चूज करतं असं मी म्हणते की एखादं घर आपल्याला जरी आवडलं तरी ते घेता येत नाही. हां. किंवा एखादं घर आपण पटकन आवडतं आणि ते घ्यायला पण तयार होतो किंवा त्याचे वाइब्स मॅच होतात म्हणतो आपण. हां. तसं खरंच आहे का? बऱ्यापैकी असं आहे, कारण घराचं आपण हे तर तुम्ही नक्की ऐकलं असेल आधीच्या जनरेशन कडून, जे आता 70+ आहेत, की आमचा ना योग नव्हता. हां. योग हा शब्द बऱ्याचदा त्यांच्या तोंडी असतो की हो. घर घेण्याचा योग नव्हता तेव्हा आणि आता आहे. सो तेव्हा कदाचित सगळं आमचे फिनान्शियल्स मॅच होत होते, सगळ्यांचा उत्साह होता, सगळं होतं, पण समूह आमच्या समोरनं घरच आलं नाही असं. तर हे जे आय थिंक तू जो प्रश्न विचारलास त्याच्याशी निगडीत आहे की हो, तुम्हाला ते घर खुणावत नव्हतं, बोलवत नव्हतं, इट वॉज नॉट युअर कॉलिंग आपण म्हणतो तसं, आणि म्हणून तुमचं ते घडून गेलं नाही. आणि कदाचित तो डिसिजन तुमचा योग्य होता. तुम्हाला तुमच्या गुरूंनी, तुमच्या जे कुलदेवतेने तुम्हाला संकेत दिला की आत्ता ह्याच्यात इन्व्हेस्ट करू नका, हा बरोबर मार्ग नव्हे किंवा ही बरोबर संधी नाहीये. आणि मग त्यांनी 5 वर्षांनी आणखी मोठं घेतलं, ज्याच्यात त्यांचे शेजाऱ्यांशी संबंध आले. आणि मग आपण असं ऐकतो की आज हे शेजारी आहेत ना, पण आमचे खरं म्हणजे ना दुसरे होणार होते, आम्ही ना तिकडे घेतलं होतं, अमुक एका टॉवरमध्ये घेतलं होतं. हे जेव्हा मी ऐकते तेव्हा मी म्हणते की नाही नाही, मग त्यांचे ऋणानुबंध आधीपासून फिक्स होते, वरच ठरले होते ऋणानुबंध, म्हणून आज तुम्हाला इतका चांगला शेजार मिळाला आणि हे सगळं पुढच्या गोष्टी. वास्तू हं. आपण म्हणतो आता जसं म्हणालेस, की वास्तुशास्त्रामध्ये बरंच वास्ट हे आहे. हं. तर जेव्हा लोकं तुझ्याकडे कधी येतात? घर घेतल्यानंतर येतात, की असंही झालंय कधी, की क्लायंटनी, "मी घर हे पसंत पडलंय, पण हं. तू अमृता एकदा बघ आणि मग आपण फायनल करू." तर असं होतं का? असं खूप वेळा झालंय आरती, खूप वेळा. म्हणजे आत्तापर्यंत मी म्हणेन की मी 2016 पासून करतेय आता ह्या फील्डमध्ये आहे. तर कमीत कमी 100 तरी माझ्याकडे अशी लोकं आहेत, की ज्यांनी घर घेतलं आणि मग त्यांना वगैरे झालं आणि मग त्यांना असं शंका आली, की एकदा ना वास्तू करून घेऊया.
आणि मग त्यांचा कॉल येतो. मग हेच आपल्याकडे हे मोठी युनिव्हर्सिटी आहे ना, WhatsApp युनिव्हर्सिटी हो. किंवा YouTube युनिव्हर्सिटी, त्याच्यात रील्स बघितलेले असतात. मग येस. त्याच्यामध्ये खूप भीतीदायक रील्स पण असतात आणि ते ओरडून सांगत असतात, "क्या आपके उत्तर में किचन है? क्या आपके" ते ओरडून सांगतात तुम्हाला. "तो आपको कैंसर होगा." तो आपको अरे, असं कुणीच सांगितलेलं नाहीये. हो, अजिबात. पण ह्या रील्स खूप चालल्यात आणि म्हणजे असं म्हणजे प्रश्न तर आहेच माझा, हां. पण असं होतं की मीही बघते आणि मग मी जरा दिशा पुन्हा बघायला लागते. हां, हां. तर तसं अजिबात नाहीये. म्हणजे 100% असं नाहीये. आणि तुमचा वास्तुपुरुष जो असतो घरामध्ये, म्हणजे आम्ही म्हणतो की इट इज लाइक अ लिव्हिंग डेटी इन युअर होम. तुमच्या घरामध्ये वास्तुपुरुषाचं खूप महत्त्व आहे आणि खूप महत्त्वाचं स्थान आहे त्याला. तर तो तुम्हाला कायम आशीर्वाद देत असतो, अख्ख्या फॅमिलीला. त्याचं मुख्य कारण हे, की तुमच्या घरामध्ये जे सण साजरे होत आहेत, जे अगदी नित्य नियमाचं जेवण बनतंय, तुम्ही घरामध्ये साफ-सफाई करताय, हे सगळं ह्या वास्तूत का घडतंय? कारण तुम्ही ते घडवून आणताय, घरातली माणसं. सो तो तुम्हाला असा शाप का देईल? तो तुम्हाला असं का म्हणेल, की ह्या घरामध्ये काहीतरी कोणाला तरी कॅन्सर होऊ दे किंवा कोणाचा तरी संबंध हं. त्यांचे तुटू देत, असं होऊच शकत नाही. तर मी ठामपणे सांगू इच्छिते सगळ्यांना, की तुमच्या घरामध्ये एकही रेमेडी केली नाहीत, एकही, तरीसुद्धा तुमचा वास्तुपुरुष हा तथास्तूच म्हणतो आणि तुम्हाला ब्लेसच करतो. कधीच असं होत नाही, की आपने उत्तर में अग्नि को रखा तो ये होगा, वो होगा. तर ही भीती आधी मनातून काढून टाका. वास्तुशास्त्र टेक इट ॲज अ मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट, की माझ्या घरामध्ये सगळे हेल्दीच लोकं आहेत. पण टू हॅव अ बेटर क्वालिटी ऑफ ऑर लाईफ. टू अव्हॉइड मोर येस. प्रॉब्लेम्स. आपण जसं कोणी जिमला जातंय, कोणी मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट घेतंय, कोणी काही आपण स्किन अँटी एजिंग क्रीम लावतोय. असं काही जे आपण करत असतो, की ज्याच्यामुळे मला काहीतरी होतंय म्हणून मी करत नाहीये. तर पुढे होऊ नये म्हणून मी करतोय. तर तसं तुम्ही घ्या. वास्तूला तुम्ही क्रोसिनची गोळीसारखं घेता, की हो. आता ना काहीतरी होणार आहे, पटकन क्रोसिन घ्या. तसं नाहीये. हो. वास्तुशास्त्र मुळातच तसं नाहीये, की डोंट यूज इट टू यू नो भीतीने किंवा आत्ता मला काहीतरी पेन पॉइंट आहे आणि मला ते पेन किलर सारखं घ्यायचंय असं करू नका. तर तुम्ही घर घेतलंत, की आवर्जून एका वास्तुशास्त्रज्ञाला बोलवा आणि त्याच्याकडून समजून घ्या, की कुठल्या दिशेला काय ठेवणं उचित आहे म्हणजे घराची हार्मनी चांगली राहील. तू जेव्हा एखादं घर बघायला जातेस, हं. मे बी असं असेल की ते अजिबातच वास्तूशी काही हे नाहीये. म्हणजे जर आपण म्हणतो, हां, की पूर्वेला गॅस पाहिजे कारण अग्नीची दिशा आहे, हां, सूर्याची हां, दिशा आहे हां, बेसिकली. हां. हे मला हो, एखादंच हो. माहितीये. नाही, नाही. ऑफ कोर्स तू एक्सपर्ट आहेस. पण मग हे जर नसेल, हां. तर तू रेमेडीज कशा देते? म्हणजे काही तोडफोड करायला सांगतेस का सिंपल रेमेडीज असतात तुझ्याकडे? अ, हा पण खूप रिलेव्हंट प्रश्न आहे. तोडफोड तेव्हाच करायला सांगते जेव्हा त्यांचा ऑलरेडी त्याचं बजेट असतं. म्हणजे ओके. बऱ्याचदा असं असतं, की "अरे हम तो फ्लोरिंग निकालने ही वाले हैं." मग मी सांगते, की तुम्ही क्रिस्टल क्रश यूज करा, जो हं. व्हिजिबल नाहीये, कुणाला दिसणार राइट. नाहीये. सो तो आत जातो आणि तुम्हाला एनर्जी देत राहतो. एस्पेशली तुमचा जर ऑलरेडी तसं व्हिजन असेल, की मी ह्या वास्तूमध्ये पुढचे 15-20 वर्ष नक्की राहणार आहे. हं. सो आज माझा मुलगा जर 1 वर्षाचा आहे, तर त्याचं पूर्ण आयुष्य मेन हां. चाइल्डहूड जे आहे आणि कॉलेज इयर्स वगैरे इथे जाणार आहेत. सो जर तसं तुमचं ध्येय असेल आणि तुमचं स्वतःचं ओन्ड हाऊस असेल, नॉट ऑन रेंट, हं. मी नक्कीच सांगते, की तुम्ही तोडफोड आजकाल करतात लोकं. हो. मी बघितलंय. ओपन किचन करणे, किचन हाल्फ वॉल करणे, हे सगळे नवीन आर्किटेक्ट्स आणि इंटिरियर डिझायनर्सचे हो. मागणी असते, की हे करा म्हणजे छान दिसेल, घर मोठं दिसेल. तुम्ही करणारच असाल, तर मी आतल्या रेमेडीज सांगते, व्हिच इन्क्लूड वास्तुयंत्रज व्हिच विल गो इनसाइड. सुपर एनर्जी सेट म्हणून एक रेमेडी आहे. हं, हं. खूप चांगली आहे वास्तूमध्ये. ती आम्ही सांगतो, की जी बेडच्या खाली जाते, बेडच्या ओके. आतमध्ये जाते. सो अशा हिडन रेमेडीज खूप करतो. जर तोडफोड करायची नसेल हं. ॲब्सोल्युटली आणि आता नाही आमचं ना सगळं झालंय. आमचं आता बजेट पण नाहीये सिव्हिल वर्कचं. तर मात्र आपण वास्तुयंत्र देतो आणि क्रिस्टल्स देतो. ओके. क्रिस्टल्स आर इन 2 फॉर्म्स. क्रिस्टल क्रश मी जसं म्हटलं हं. तसं, की हो. जो आपण नुसता ठेवतो सुद्धा एखाद्या ग्लास वाजमध्ये हं. ठेवतो आणि वर्क किंवा रॉ क्रिस्टल्स देतो आणि व्हिच वर्क व्हेरी वेल विथ एव्हरीवन इन द फॅमिली. आणि जे दिसायलाही छान दिसतात. म्हणजे असं दिसत नाही, की अरे घर का मंदिर बना दिया पूरा. हां. असं दिसायला कारण आजकाल लोकं थीम बेस्ड घरं करतात. हो. सो हमारी ना ये थीम में ही नहीं बैठ रहा है. तसं होत नाही. ते थीममध्ये बसतंच. कारण छान दिसतात ती. यंगस्टर्स माझ्याकडे हल्ली खूप येतात. एन-आर-आय क्लायंट्स माझ्याकडे खूप येतात, ज्यांचं सेकंड होम इकडे असतं.
जे राइट. यूकेला राहतात, यूएसला राहतात, अ, जपानला राहतात. हं, माझे हं. आहेत क्लायंट. हो. मग ते सांगतात, की आम्हाला आम्हाला आवड आहे. उलट आम्ही वी आर फॉर वास्तू. वी आर हो. नॉट अगेन्स्ट इट. असे खूप छान वाटतं, की अरे आपलं कारण हे मूलतः हे भारतीय शास्त्र आहे. हो. गूढशास्त्र आपण ऑकल्ट सायन्स ज्याला म्हणतो ते आहे. आणि ते तिथपर्यंत गेलंय, सातासमुद्र पार गेलंय. हे बघून खूप बरं वाटतं, की तिथली लोकंही मानतायत आणि मग त्यांची घरं इथे मी करते. यंगस्टर्सचा मी खास उल्लेख करेन, कारण आजकाल बरीच यंगस्टर्स मी बघतेय, की ब्रेसलेट्स घालतायत. हो. तुम्ही खूप जण बघा, की जे आणि त्यांना त्याच्यात विशेष इंटरेस्ट आहे. माझ्या मुलीच्या ग्रुपमधली लोकांचे मला कॉल्स येतात. कारण ती 19 वर्षाची आहे. तर तिचे मित्रमंडळी बिलीव्ह करतात आणि मग मला कॉल येतो, "आंटी मैं ये पहनूँ क्या? आंटी मैं एग्जाम से पहले ये पहनूँ क्या?" असेही कॉल्स येतात. मग मी सांगते, "एक मिनिट, तुम मेरे पास आओ." आणि मग मी थोडंसं अर्ध्या तासाचं बरोबर. काउन्सेलिंग केल्यावर माझ्या लक्षात येतं, की ह्याला कसली गरज आहे खरं म्हणजे. हो. सो येस, मी विथआऊट तोडफोड आणि विथ तोडफोड दोन्ही करते. सो विदाऊट तोडफोड, विथ तोडफोड झालं. पण हां. पुन्हा रंगसंगती पण मी बऱ्याच ऐकते, हो. की ह्या दिशेला हाच रंग पाहिजे, पण तो थीममध्ये बसत नाही. हां, मग त्यावेळेला काय आणि खरंच म्हणजे बसो किंवा न हां. बसो, खरंच रंगांचा पण इतका खरंच परिणाम होतो का वास्तूशी? कारण वास्तू आपण रिलेटेड टू फ्लोइंग आहे बेसिकली जास्त बरोबर, बरोबर. किंवा दिशांशी आहे. हां, हां. पण रंग खरंच मॅटर करतात का? रंग जरूर मॅटर करतो. पण व्हेन आय से कलर्स तर लोकं जरा ते वास्तू आंधळे होऊन जातात आणि ते हां. मी येलो सांगितल्यावर एकाच्या घरी मी खरंच झालेलं आहे, मला नाव नाही घ्यायचंय, की पूर्ण घरच येलो करून टाकलं. तर तसं काही केलं की मलाच भीती हां. वाटते, की अरे ये तो मैंने नहीं बोला था. पण एखादा येलो एलिमेंट ठेवणं, की अच्छा. एखादी बीन बॅग असेल तर ती येलो, ओके, एखादा लॅम्प शेड असेल तर तो स्ट्रायकिंग एक गोष्ट येलो करायची आहे. इफ ओके. इट इज अ वॉल फुल ऑफ कॅबिनेट तर त्याचा हायलाइटर हल्ली असतो बघा. बरोबर. मग तो तुम्ही येलो करा. एक फक्त हायलाइटर एवढाच करायचा आहे. पण लोकं न ऐकता पटकन किंवा रील्स बघून मी म्हटलं तसं हो. अख्खंच येलो केलं आणि मग ते अंगावर येतं नॅचरली. मग तुम्हाला यू विल हॅव दोज स्टेअर्स की गेस्ट आले की "अरे ये किसने बोला करने को?" अरे बापरे! मग ते जे मीच सांगते की जे नॉन बिलीव्हर कसे तयार होतात ओके. वास्तूचे. तर नॉन बिलीव्हर असे कारण ते अशा घरात जातात की जिकडे त्यांनी घराचं पूर्ण मंदिर केलंय. हे एक शक्यता. दुसरी शक्यता घराचं पूर्ण ते रंगपेटी केलीये, की नेव्ही ब्लू म्हणजे पूर्ण नेव्ही ब्लू काही सोडायचंच नाही. पूर्ण शर्ट पॅन्ट नेव्ही ब्लू घालून जाणारी माणसं आहेत. की त्यांच्याकडे बघून असं वाटतं, अरे बापरे! म्हणजे हे पण सांगायला हवं होतं, असं झालंय. So आता मी हो. क्लिअर सांगते, थोडंसं वाईट वाटलं तरी चालेल, पण मी सांगते, की असं करू नका हं, असं. ओके. अ, वास्तू आता आपण जसं पूजा घालतो, हं, म्हणजे आपण ज्याला म्हणतो, की वास्तुपूजन करतो. बरोबर. बऱ्याच लोकांना ती जमत नाही किंवा ती खूप मोठी पडते किंवा हं, पैशाच्या दृष्टीने पण. बरोबर, त्यावेळेला फक्त उंबरठा पूजन कारण मी ऐकलं, की तू उंबरठा पूजन करायला जातेस बरोबर. आणि त्याची एक विधी आहे हो, ॲक्चुअली. हो. तर तेवढं केल्याने फरक पडतो का? अ, हे 2 ॲक्चुअली वेगळे विधी आहेत. वास्तुपूजन आणि उंबरठा पूजन आणि एकमेकांशी रिलेटेड आहेत असं मी म्हणेन. ओके. कारण यू कॅन से इट्स अ पॅकेज. तुम्ही टेनिसचे शूज घातले म्हणजे तुम्हाला टेनिस खेळता आलं का? नाही. नाही आलं. बट इट हेल्प्स, हां. की तुम्ही कोर्टवर गेलात आणि टेनिसचे शूज असतील, तर तुम्हाला नक्कीच हेल्प होईल ना राइट. खेळण्यामध्ये. तसं आहे ते, की उंबरठा पूजन पण जर केलं असेल वास्तुपूजनासोबत तर इट हेल्प्स. वास्तुपूजनाला ते तुम्ही ऑप्शन म्हणून ठेवू नका, की ओके. हे किंवा हे नाही. हे आणि हे. ओके. ऑप्शन नाहीये तो. हे वेगळं आहे आणि ते वेगळं आहे. उंबरठा पूजन आपण कशासाठी करतो ते लक्षात घ्या, की उंबरठा म्हणजे ज्याला हिंदीत चौखट म्हणतो. ती पूर्ण चौकट असते आपली आणि ती लाकडाची असणं गरजेचं आहे. पुरातन काळात सुद्धा तुम्ही बघितलं असेल वाडे किंवा तुम्ही कोकणातली टिपिकल घरं बघा, हो. तर ती पूर्ण वास्तू कंप्लायंट असायची एकतर, की हो. ब्रह्मस्थानामध्ये मोकळं, तो हं. चौक असायचा, चव. फक्त तुळशी वृंदावन असायचं आणि बाजूला खोल्या असायच्या. सो दॅट इज द आयडियल वास्तू, की मधलं तुम्ही जो स्पेस एलिमेंट आहे तो मोकळा ठेवताय. ब्रह्मामध्ये काही ठेवू नये आम्ही सांगतो. दुसरं त्यांची चौकट पूर्णपणे लाकडी असायची. लाकडी चौकट का? तर आपल्या घरामध्ये कुणीही येवो, मग तो नातेवाईक असू दे, पूर्णपणे अनोळखी व्यक्ती असू दे,
कुठची एनर्जी असू दे, पेट्स असू देत, कुठचं काहीही असू दे, तर ते उंबरठ्यातूनच आत येतं. बरोबर. उंबरठा ओलांडून. उंबरठा ओलांडून आपण आत येतो. नवे नातेसंबंध तसे प्रस्थापित होतात. म्हणून तुमची सून उंबरठा ओलांडून पहिल्यांदा आत येते, त्याला खूप महत्व आहे. नवीन नातं तयार हो. होतं. तर त्याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये जर काही निगेटिव्ह एनर्जीज असतील, तर त्या बाहेर फेकल्या जाऊ देत आणि पॉझिटिव्ह एनर्जीजच आत येऊ देत. त्याच्यासाठी आपण लाकूड प्रिस्क्राईब करतो. पूर्वीच्या काळात उंबऱ्याचं लाकूड म्हणजे हो. उंबऱ्याच्या झाडाचं लाकडाचा उंबरठा किंवा आजकाल सागवान लाकूड सागवान. यूज करतो आपण. त्याच्या आतमध्येच आपण त्या उंबरठ्याच्या आत सगळे रेमेडीज घालतो आपण. म्हणजे ओके. त्याच्यात क्रिस्टल क्रश असतो. सिल्वर वायर असते सगळ्यांचं मानसिक संतुलन थंड असावं म्हणून. त्याच्यानंतर नवरत्न असतात आणि धान्य असतं. कासव असतं आणि धान्य असतं. हे सगळं आपण त्या उंबरठ्यात घालतो आणि आपण तो मार्बलचा जो असतो उंबरठा तो काढतो आणि आपण प्युअर वूडचा घालतो. त्याला 2 कारणं. एक तर मार्बलमध्ये प्रत्येक गोष्ट ही अट्रॅक्ट होते आणि वूडमध्ये तीच गोष्ट रिपेल होते. ओके. म्हणजे हे साधं फिजिक्स आहे. तुम्ही घरामध्ये जरी तुमच्या मार्बलचा ओटा असेल आणि त्याच्यावर एवढूशी हळद पडली तर तो डाग पटकन जात जात नाही. तुम्हाला नाही. घासावा लागतो. व्हेअरएज तुम्ही वूड कुठचंही असेल तर ते काहीच आत घेत नाही, रिपेल करतं. राइट. ह्याच्यासाठी आपण उंबरठा पूजन प्रिस्क्राईब करतो, लोकांना रेकमेंड करतो. आता ह्याच्यामध्ये कुणाला आम्ही मस्ट आहे सांगतो. तर घरामध्ये जर कलह असतील नवरा-बायकोमध्ये तर नक्की करावं. संतती होत नसेल एखाद्या कपलला, खूप प्रयत्न झाले, सगळं झालं, त्यांनी नक्की उंबरठा पूजन करावं. आणि तिसरं फायनान्शियल लॉस. हेवी ओके. फायनान्शियल लॉस, की नवरा-बायको सगळं व्यवस्थित करतायत, फॉलो करतायत, सेव्हिंग करतायत, पण कुठेतरी अचानक हॉस्पिटलायझेशन येतं. कुठेतरी हां. अचानक अरे गाडीच बंद पडली. कुठेतरी हं. पैसा जातोय नुसता घरातून. तर त्या ह्याच्यामध्ये आपण उंबरठा पूजन इज अ मस्ट हे सांगतो. तुझ्याकडे असे कोणी आहेत का, की जे आधी बिलीव्हच नव्हते करत आणि हं. आता खूप बिलीव्ह करायला लागलेत? म्हणजे एखादा किस्सा, अनुभव किंवा असं? वेल माझ्याकडे जेव्हा मी वास्तू व्हिजिटला जाते, तेव्हा मी बघते की घरामध्ये सगळेच आतुर असतात, उत्सुक असतात, की काय आता ह्या सांगतायत आपल्या वास्तूविषयी. तो घर अख्खं एकत्र येतं आणि मग आपल्याला जसं एखाद्या बँकेमध्ये असतं, की एखाद्या व्यक्तीला जर 30 वर्षाची सर्व्हिस झाली आहे, तर तो काउंटरच्या पलीकडून बँकेच्या एंट्रन्सलाच बघतो आणि तो ओळखतो, की हा माणूस आता कशासाठी येणार आहे बँकेमध्ये, की हा नवा ग्राहक आहे का हा काहीतरी कटकट करणार आहे, की हा ह्याची एफ-डीचे मॅच्युअर होतायत म्हणून आलाय. हे सगळं बघून म्हणजे फेस रीडिंग. आता बँकेचा एम्प्लॉयी अजिबातच वास्तूशी रिलेटेड रिलेटेड नसतो नाही. किंवा तो राइट. हीलर नसतो किंवा तो काही एस्ट्रोलॉजर नसतो. पण त्याला कसं कळतं सांगा ना, की तो अनुभव. राइट. तसं मला अनुभव आणि हे कळलेलं असतं, की कोण एक ह्यांच्यातलं आहे, की ज्याच्याकडून मला प्रश्न येणार आहेत, की "आप गॅरंटी कैसे करते हो? हां. आप मुझे गॅरंटी दो." आप मुझे तर आजकालच्या जगामध्ये गॅरंटी तर कसलीच नाहीये. हो. आज मेडिकल सायन्स हे इतकं मोठं सायन्स आहे. पण तुम्हाला कुणीही डॉक्टर अशी गॅरंटी देणार नाही, की हो. आता मी हा काढला ट्यूमर तर हा परत येणार नाही. ह्याची बरोबर. गॅरंटी कधीच कुणीच देऊ शकत नाही. राइट. पण आय वुड से की तुम्ही विश्वास ठेवा. विश्वास ही पहिली पायरी आहे. हो. आणि तुम्ही जितक्या विश्वासाने तुमचे घरचे मल्टीव्हिटॅमिन घेता, की आता मी बराच होणार आहे किंवा एखादं होमिओपॅथिकच्या गोळ्या घेता, की आता मी बराच होणार आहे. तुम्ही असा विचार केला, की "अरे मेरा तो इतना 80 किलो के वजन में 4 गोली क्या असर करेगा?" असं करून तुम्ही जर ते वास्तू केलंत, तर त्याचा तुम्हाला परिणाम मिळणार नाही. पण तुम्ही मनापासून तुमची जर धारणा असेल, की येस ह्यानी मला माझ्या वास्तूला चांगलंच होणार आहे आणि आमचे नातेसंबंध दृढ होणार आहेत, तर डेफिनेटली तुम्ही वास्तूचा आधार घ्या. कारण हे सायन्स आहे. याचा उल्लेख मत्स्य पुराणापासून आहे. अ, आपण आज विश्वकर्मा जयंती साजरी करतो. तुम्ही जर कुठच्याही कालनिर्णयात बघितलं तर विश्वकर्मा जयंती असते, की जे सगळ्यात पहिले ज्यांनी वास्तुशास्त्राचा प्रचार, प्रचार प्रसार केला. सगळं केलं. तर आज त्याला काहीतरी बेस आहे. तो जादूटोणा नाही. आज जादूटोणा असता तर माझ्या ऑफिसच्या बाहेर रांग लागली असती. कारण काहीतरी द्यायचं, उगाच काहीतरी एखादी पुडीच द्यायची, असं नाहीये. वास्तुशास्त्र इज अ सायन्स. शास्त्र म्हणजेच सायन्स आहे. सो लोकं माझ्याकडे जी येतात ती लॉजिकल थिंकर्सच येतात. माझी काउन्सिलिंगची डिग्री ह्याच्यात प्रचंड मदत करते मला. आणि तुझ्या प्रश्नाकडे मी पुन्हा येते, की जे नॉन बिलीव्हर असतात, हाऊ डू यू टॅकल दॅट? किंवा हं. एखादा किस्सा असा आहे, की माझ्याकडे नॉन बिलीव्हर होते आणि अनफॉर्च्युनेटली त्या फॅमिलीमध्ये सतत असं व्हायचं, की ॲक्सिडेंट्स होतायत. ओके. नेमकं. आणि पितृदोषही होतात, जो त्यांनी कडे केला होता. बिकॉज आय एम नॉट इंटू एस्ट्रोलॉजी. तर त्यांनी एस्ट्रोलॉजरला विचारून पितृदोष आहे आमच्याकडे.
तर त्याच्यासाठी काय निवारण करावं हं, हं. ह्याच्यासाठी माझ्याकडे आले होते. एक फॅमिली होती आणि ते सासरे स्ट्राँगली नॉन बिलीव्हर होते. ते हो. म्हणाले, की "अजिबात असं होत नाही. मी बिलीव्हच करत नाही. आमचं नेमकं हा कोइन्सिडन्स झालाय किंवा काय आपण म्हणतो, की हा नेमका योगायोग आहे, की माझाही ॲक्सिडेंट झाला आणि मुलाचाही झाला आणि आता नातवाचा झाला." पण मी हो. म्हटलं, "हा 3 वेळा नाही होऊ नाही शकत." होऊ शकत. राइट. इन्सिडेंटली त्यांचा वाडा होता आणि ते सगळे एकाच घरात राहत होते. तर मी ओके. म्हटलं, "हा तुमचा नक्कीच वास्तुदोष आहे." कारण घरातल्या मेल व्यक्तींना हा अनुभव येतोय. तुम्ही बघा तुम्ही एक पॅटर्न आहे. हं. फिमेल्सना नाही येत आहे. बरोबर. मेल्सना येतोय म्हणजे हा पॅटर्न आहे. आपण वास्तू करूया आणि तुम्ही बघा काय सर अनुभव हं. येतोय. आणि आम्ही केल्यावर त्यांचा विश्वास बसला बसला. आणि आज ते माझे खूप चांगले क्लायंट आहेत आणि मला ते रेफर करतात आज. हो. सो इट्स अ बिग येस. अचीव्हमेंट. तू जसं म्हणालीस, की वास्तू तर माझा हा प्रश्न आहे, की अ, वास्तू दोष हां, किंवा हा वास्तू दोषच आहे का हे ब्लॅक मॅजिक केलंय, हां, हे तुला कळतं का? हां, आणि त्यात ॲस्ट्रो वास्तू हां. हे कसं काम करतं? एकतर दोन्ही गोष्टी अगेन आर इंटरडिपेंडंट हं, ऑन हं, ईच हं, अदर, हं. की कधी-कधी वास्तू निवारण केलं सगळं, हं, हं. वास्तुदोष निवारण बरोबर. आणि तरी सुद्धा ब्लॅक मॅजिक जर झालं असेल, हां. तर ते वास्तुशास्त्रामध्ये आम्ही ते सोडवू शकत नाही. हं. तुम्हाला ब्लॅक मॅजिक एक्सपर्ट्सकडेच जावं लागेल. माझ्याकडे स्वतःकडे ब्लॅक मॅजिक एक्सपर्ट्सचे रेफरल्स मी देऊ शकते, बट आय डू बरोबर. नॉट सॉल्व्ह सच केसेस पण तुला अजिबात. कळतं. येस, सगळ्यांना कळतं. ओके. प्रत्येक वास्तू कन्सल्टंटना कळतं आणि मी तरी ह्याच्यात डील अजिबात करत नाही. मी कुठच्याही अशा केसमध्ये डील करत नाही जिकडे मला स्वतःला अ, निगेटिव्हिटी कोणावर तरी करायची आहे. त्याच्यात मी अजिबात पडत नाही. माझ्याकडे असे आहेत क्लायंट्स, लँड पार्सल्सचे भरपूर हं, हं. क्लायंट्स आहेत, ओके. की जे दापोली साइडला, कोकणाच्या साइडला भरपूर हं. आहेत. चिपळूण, दापोली, ओके. रेवदंडा ह्या साइडला भरपूर आहेत असे क्लायंट्स, की ज्यांचे एकर्समध्ये आहे आणि मग पूर्वीच्या काळी ना ह्याचं काही हं. नसायचं. म्हणजे तुलाही बरोबर. माहिती आहे, की सीसीटीव्ही नाही, काही नाही. सो ह्या ठिकाणी क्राईम घडलेत. ह्या ठिकाणी हं, भरपूर हं. गोष्टी घडलेल्या आहेत पूर्वीच्या राइट. काळी, 100 वर्षापूर्वी. सो ब्लॅक मॅजिक इस वन ऑफ द थिंग्स की जे तिकडे घडलेलं आहे. पण मी पण त्या त्याचा परिणाम त्याचा अशा परिणाम 100 वर्षानंतर पण होतो? वास्तूवर भरपूर होतो. मग विकलं न जाणं, हं. ते लँड पार्सल विकलंच जात नाहीये राइट. किंवा तिकडे म्हणजे आय विल शेअर वन व्हेरी इंटरेस्टिंग आणि युनिक खरंच. केस, की लँड पार्सल होतं, जे विकलं जात नव्हतं म्हणून तिकडे गोठा सुरू केला. हं. की गोशाला ज्याला आपण म्हणतो ती बरोबर. सुरू केली मोठी आणि तिकडच्या गायी दूध देणं बंद केलं. अरे! सो इट अफेक्ट्स टू दॅट लेव्हल. आता हा एक म्हणजे विश्वास ठेवायलाच हवा, की काहीतरी ब्लॅक मॅजिकचीच केस होती, की जिकडच्या गायी आता गायींना तर काय माहिती, की बरोबर. असं घडलंय आणि असं घडलेलं आहे कोकणामध्ये एका ठिकाणी, की मग आम्हाला ते करावं लागलं शुद्धीकरण त्याचं ब्लॅक मॅजिक एक्सपर्ट्सनी अर्थात. त्यांनी जाऊन केलं आणि मग तिथे ती गोशाला सुरू झाली. कारण इट्स अ ह्यूज इन्व्हेस्टमेंट हो. फॉर एनीवन, की एवढ्या गायी तिथे आणि ती शेड बांधणं, ते तसं करणं, पण ते नाही चाललं त्यांचं. कारण त्या बंद झाल्या आणि इतक्या गायींवर परिणाम झालाय म्हटल्यावर काहीतरी ब्लॅक बरोबर. मॅजिक केलेली असणार तिथे. मग त्यानंतर जेव्हा ब्लॅक मॅजिकची रेमेडीज संपते, बरोबर. त्यानंतर पुन्हा वास्तू वास्तू करावं करणं लागतं? येस, येस. पुन्हा ओके. आम्ही मग वास्तू करतो आणि मग आम्ही ते पूर्ववत सुरू होतं सगळं त्यांचा. ओके. कारण आफ्टर ऑल त्यांच्यासाठी जरी ते एन-जी-ओ असं होता म्हणजे इट वॉज नॉट म्हणजे बरोबर. त्यांच्यासाठी तो बिझनेस अँगल नव्हता. तरी पण ते गरजेचं आहे. गरजेचं आहे, गरजेचं आहे. राइट. माझा दुसरा प्रश्न होता, की ॲस्ट्रो वास्तूबद्दल. हां. ॲस्ट्रो वास्तू वर्क्स व्हेरी वेल इफ यू ऑलरेडी नो द कुंडली. म्हणजे कुंडली शास्त्र बरोबर. ज्याला ॲस्ट्रोलॉजीच्या अंडर ते हं, येतं. ते जर माहिती असेल, हं. तर ॲस्ट्रो वास्तू बिकम्स व्हेरी ईझी. खूप ईझी होऊन जातं. कारण मग आय वर्क विथ अ लॉट ऑफ ॲस्ट्रोलॉजर्स इन फॅक्ट, की ज्यांच्याकडून मी हं. कुंडलीचं घेते आणि मग मी करते. ॲस्ट्रो ओके. वास्तू मी करते, पण मी त्या फॅमिली बरोबर. मेंबर्सचं करत नाही. पण तुला नुसतं वास्तूसाठी हां. ॲस्ट्रो म्हणजे आपण म्हणतो, की एक वास्तूची पण कुंडली असते. हो, तर ती काढावी लागते ती का? काढावी लागते. जी मी काढते. ओके. नॅचरली, पण जी मी त्यांनी काढते. काय फरक पडतो? त्यांनी फरक असा पडतो, की देअर आर टाईम्स, की अनएक्सप्लेन्ड गोष्टी त्या वास्तूमध्ये घडत असतात आणि त्या टाईम एंड अगेन घडतायत सतत, ओके. की मी जसं उदाहरण दिलं, की संतती न होणे हा बरोबर. एक मी हं, वन ऑफ हं, द हं. पॅरामीटर्स सांगितलं. बरोबर. मी म्हणतच नाही, की सुखी घर म्हणजे अगदी पाहिजेत, मुलंच पाहिजेत, असं नाही. एखाद्या कपलला नकोही असतील.
राइट. नकोच असतील मुलं. सो मी तसं म्हणत नाहीये. पण जी नॉर्मल जी एक एक फॅमिली राहतीये समजा, हं. की जिथे 3 जनरेशन्स राहतायत. बरोबर. आजी-आजोबा आहेत, नवरा-बायको आहेत आणि 2 मुलं आहेत. अशी 6 जणांचं कुटुंब आहे. पण तुमच्या लक्षात एक गोष्ट येईल, की त्या घराच्या बाईवरच ताण येतोय. ओके. प्रेशरमध्ये ती बाईच येते. तर मग त्या केसमध्ये आम्ही सांगतो, की तुमचं आग्नेय आधी चेक करा हं, किंवा हं. साउथ ईस्ट आग्नेय बरोबर. दिशा ही चेक करा बिकॉज इट हॅज अ ह्यूज इम्पॅक्ट ऑन द लेडी ऑफ द हाउस. ओके. तर असं काही-काही आहेत, की ज्या गोष्टी तुम्ही वास्तुशास्त्रज्ञाला बोलावलं तरच तुम्हाला कळणार आहेत. नाहीतर तुम्ही नुसतं YouTubeवर बघितलं, नुसतं Google केलं, तर हा प्रॉब्लेम नाही सांगणार. कारण तुम्हाला मुळात कळलं पाहिजे, की मी काय विचारतीये. एक्झॅक्टली. तुम्ही विचारताना जर विचाराल, की मेरा वास्तू ठीक है क्या? तर ते एक जनरलाइज स्टेटमेंट सांगतील. पण तुम्हाला हवाय तो अ, प्रश्न तो सॉल्व्ह करत नाहीत. सो फॉर ओके. दॅट यू नीड एक्सपर्ट्स. पण आता मी काल का परवाच एक रील बघत होते, हां. की पिवळं कापड घ्या, त्याच्यामध्ये काहीतरी 7 धान्य ठेवा, 7 प्रकारचे किंवा 7 दाणे बेसिकली, बरं. हां, पैसे ठेवा, हळकुंड ठेवा हां. आणि ते तुमच्या तिजोरीत ठेवा, मग पैसे येतील. अच्छा. ओके. अं, म्हणजे बरं. हां, हसण्याचा भाग असा नाही, पण हे जर खरंच होत असतं तर हां, पहिले हां, आणि जर हे खरंच करायचं झालं, हां, तर त्याला तिजोरीची किंवा आपली पैशाची जागा हां. ही पण महत्वाची खूप, आहे का? खूप महत्वाची आहे. आपण नेहमी सांगतो, की साउथ वेस्टमध्ये म्हणजे हं. नैऋत्य दिशामध्ये तुमचा लॉकर, तुमचे एग्रीमेंटचे पेपर्स कारण हं. ती सुद्धा आपलं वैभवच आहे ते. बरोबर. आपली हं. लक्ष्मी आहे ती. राइट. आपले एग्रीमेंटचे पेपर्स, हो. आपली कॅश, सोनं-नाणं हे सगळं तुमच्या नैऋत्येला म्हणजेच साउथ वेस्टला ठेवणं गरजेचं आहे. आता त्याच्या मागचं कारण सांगते. साउथ वेस्ट ही दिशा ही स्टॅबिलिटीची दिशा आहे. बरोबर. इकडे तुमची रिलेशनशिप स्टेबल होते म्हणून साउथ वेस्टमध्ये राइट. झोपा. झोपा. कपल जर असेल त्यांच्यात ऑलरेडी प्रॉब्लेम्स होत असतील, भांडणं होतायत, छोट्या-मोठ्या गोष्टीत मिसअंडरस्टँडिंग्ज क्रिएट होतायत. नक्की साउथ वेस्टला झोपा. आता मला प्रश्न पुढचा असेल, पण आमच्या साउथ वेस्टला नेमकं किचन आहे, तर किचनमध्ये झोपा का? तर नाही. मग तिकडे रेमेडी येते, की हं. तुमचा फोटो तिकडे प्लेस करा. ह्या ओके. रेमेडीज आहेत पुढच्या. राइट. पण साउथ वेस्टमध्ये जर झोपलात, तर नथिंग लाइक इट खूप चांगलं होईल. साउथ वेस्टमधली गोष्ट पटकन खर्च होत नाही. सो ओके. आपण जर लक्ष्मी तिकडे ठेवली, म्हणजे तर संचित गोष्टी संचय तिथे करा. राहतात. करेक्ट, करेक्ट. सो तिकडे तुमचं तर आम्ही आजकालच्या कपल्सना सांगतो, की तुमचा जर बार असेल घरामध्ये, हल्ली बार ठेवतात. तर तो साउथ वेस्टमध्ये ठेवा. कारण तुमची कमी अल्कोहोल संपेल. अगेन म्हणजे हा ओह! थोडा राइट. गमतीचा भाग आहे. राइट, पण राइट. इट्स अ फॅक्ट, की तुम्ही तिकडे ठेवलेली वस्तू पटकन संपत नाही. मग तुम्हाला अल्कोहोल पण नाहीच संपवायची आहे ना पटकन. काय रोज थोडंच बसायचंय. त्याच्यामुळे राइट. तुम्ही ती पण तिकडे ठेवा. सो माझ्याकडे असे पण क्लायंट पुरवठा पण संपणार नाही. पुरवठा पण नाही ना. संपणार नाही. अगेन सो काही गोष्ट तुम्हाला संपवायची नसेल, तर ती साउथ वेस्टला ठेवा. जी गोष्ट तुम्हाला पटकन या घरातून बाहेर जाणं हं, अपेक्षित हं, असेल, हं. तर ती नॉर्थ वेस्टला ठेवा. ओके. वायव्य दिशा, वायूसारखी ती गोष्ट बाहेर जाईल. पण पुन्हा माझं असं झालं, हां, की अ, सॉरी हां. म्हणजे ऑफ कोर्स येस, तुझं येस, नॉलेज चांगलं आहे. येस. नॉर्थ वेस्टला हां, काहीतरी एक पैशाचा कलश ठेवल्याने ती हे राहते असं मी हां, ऐकलंय. हां. म्हणजे रीलमध्येच. बरोबर. तर कारण मी स्टडी करत होते कारण मला आज येस. पॉडकास्ट घ्यायचा आहे नाही, म्हणून. नाही. पण हे खरं आहे का अ, पुन्हा? बरोबर. परत अगेन नॉर्थ वेस्ट तुम्ही जर ऑफिसमध्ये ठेवलत, तो जो ओके. कलश आहे. कारण ऑफिसमध्ये लक्ष्मी आती जाती रहती है. बरोबर, बरोबर आहे? बरोबर. ऑफिसमध्ये देवाण-घेवाण तुम्हाला असते पैशाची. सॅलरीज पण द्यायच्या आहेत राइट. आणि तुम्ही असा विचार नक्कीच करणार नाही, की माझ्याकडे कमी स्टाफ असू दे, म्हणजे माझी कमी सॅलरी देणं हो, होईल. हो. उलट नाही. माणूस ग्रोथचा विचार करेल. राइट. सो ऑफिससाठी अगदी बरोबर आहे, की हं, नॉर्थ हं, हं. वेस्टमध्ये तुम्ही काय ठेवताय? तुमचं मार्केटिंगचं सामान नॉर्थ वेस्टमध्ये पाहिजे. जर मी ओह! आज इथलं वास्तू केलं ह्या हं, हं. स्टुडिओचं, तर राइट. मी असंच सांगेन, की आपका जो भी सामान है, जो आप लोगों को दिखाना चाहते हो, तो वो आप नॉर्थ वेस्ट में रखिए. ओह! म्हणजे वायव्य दिशा. तुमच्या मुलीची बेडरूम जर एखाद्या मुलीचं लग्न होत नसेल, तर हा उपाय आहे. तिला ओह! नॉर्थ वेस्टमध्ये झोपायला सांगा. ओके. तिचं लग्न होईल, ती घराच्या बाहेर जाईल आणि तिचं चांगलंही झालं पाहिजे. राइट. तिला कुठून तरी घराच्या बाहेर नाही काढायचंय. राइट. बरोबर ना? एक्झॅक्टली. तिचं चांगलं चांगल्या पुढे घरी गेलं चांगलं पाहिजे. झालं पाहिजे. सो नॉर्थ वेस्टमध्ये तुम्ही अशा गोष्टी ठेवा, तुमचे पॅम्फलेट्स असतील. हं, हं. तुमचं आजकालच्या जमान्यात पॅम्फलेटचा जमाना गेला. तर तुमचं लॅपटॉप असेल, तर राइट. ते ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं तिथून सगळं सोशल मीडिया आणि सगळं बाहेर लोकांना कळू दे. वायू वेगे प्रसारित होऊ दे. राइट. अशी त्याच्यामागची वायूसारखी तुमची कीर्ती पसरू दे सगळीकडे. म्हणून ओके. वायव्य दिशा फार महत्वाची. राइट. असं.
दिशा बघताना कंपास घेऊन दिशा बघणं जास्त चांगलं आहे का? हो. ॲपपेक्षा नक्कीच. ओके. तुमच्याकडे जे ॲप्स असतात, हं. ते कधी-कधी म्हणजे आम्ही तर मोबाईल लांब ठेवतो आणि मग ओके. तो मोबाईलवर कंपास कंपास आहे म्हणूनच मी हां, पण नाही. तो तो न घेणं जास्त जास्त श्रेयस्कर. ओके. तुम्ही कंपास घ्या. आमच्याकडे तर 32 डिरेक्शन्सचा कंपास असतो. प्लस आमच्याकडे एक D32 म्हणून प्रत्येक वास्तुशास्त्रज्ञाकडे असतं, की विच शोज अस की कुठल्या मंडलात काय येतंय. ओह! वास्तुशास्त्रात जी मंडलं आहेत, तुम्ही राइट. ऐकलं असेल दिती, अदिती, हो. पर्जन्य, अंतरिक्ष, अनिल थोडं-थोडं माहिती हां, आहे. ही सगळी मंडल आहेत. त्यात पटकन आम्हाला कळण्यासाठी अजून एक असतं. अजून एक तुम्ही एनर्जी रॉड्स बघितले असतील. हो, ते हलतात किंवा ते एनर्जी रॉड्स असतात. येस, आम्ही येस, येस. त्याच्यानी एनर्जी चेक करतो, की कुठल्या झोनमध्ये एनर्जी आहे आणि कुठे चांगली आहे. एनर्जी लो आहे. मग तिकडे हं. आम्ही तसे क्रिस्टल्स किंवा तसं यंत्र आम्ही देतो, रेकमेंड करतो. घराचं झालं. मला सांग ऑफिस किंवा हॉस्पिटल्स बेसिकली मला हा खूप प्रश्न सतावतो, हं. की आपण हॉस्पिटलला जातो तेव्हा हॉस्पिटल वास्तू कंप्लायंट आहे हां, हां, की नाही हे बघण्यापेक्षा पेशंटला नेऊन किंवा एखाद्या आजाऱ्या हां, व्यक्तीला नेऊन तिथे बरं करणं हा असतो. हां. पण मी ऐकलंय की हॉस्पिटल्समध्ये निगेटिव्हिटी खूप जास्त असते. त्याची कारणं पण आहेत हो, ऑफकोर्स. हो. कारण तिथे फक्त आजारी जे असतात ते चांगले होऊन बाहेरही जातात. हं. काही जण येऊ शकत नाहीत. बरोबर, बरोबर. काही जण येऊ हो, शकत नाहीत हो. आणि त्यामुळे असते हं. का खरंच हॉस्पिटलला काही वास्तूंनी केल्यामुळे फरक पडतो? आता हॉस्पिटलचं जर वास्तू मी केलेलं आहे हं, हॉस्पिटल हं, हं. वास्तू आणि मी सांगू इच्छिते हॉस्पिटल आहे. 150 बेडेड पीडियाट्रिक हॉस्पिटल आहे फक्त लहान मुलांचं. तर आता त्यांच्याकडे जर पेशंट्स येतात, तर आता तू मला विचारशील तर न्यू बॉर्न पेशंट्स हो, असतात. म्हणजे ज्यांना आत्ता स्ट्रेस काय त्यांना माहितीच नाही की आपण आजारी आहोत असे हो, पेशंट्स तिथे येतात किंवा ओटीमध्ये ऑपरेशन एखाद्या तान्ह्या हो. बाळाचं चालू असतं. तर तिकडे काय असतं ना आरती, की पेशंटपेक्षा त्याच्याबरोबर जी मंडळी असतात, आई-वडील, हं. आजी-आजोबा आता ती इतकी लहान असतात की पणजी-पणजोबा पण असतात. हो, इतकी लहान पेशंट्स असतात राइट. त्यांच्याकडे. सो त्यांच्याकडे त्या लोकांमध्ये खूप जास्त स्ट्रेस लेव्हल, ओव्हर थिंकिंग, खूप जास्त अँक्झायटी ही तिथे सतत हो, असल्यामुळे हो. कुठच्याही हॉस्पिटलमध्ये राइट. तेच वेव्हज त्याचाच परिणाम होतो हं, आणि हं, हं. तिकडे निगेटिव्ह एनर्जी हं, बनते, हं, हं. सुरुवात होते. राइट. ॲक्चुअली स्पीकिंग हॉस्पिटलसारखी एनर्जेटिक जागा नाही. कारण डॉक्टर रोज नव्या दमाने येतो, की आज मी ह्याला बरा करणार आहे. हो. त्याच्यामुळे हॉस्पिटलसारखी प्रेरणादायक जागा असूच शकत नाही, की जिकडे कितीही तुम्ही क्रिटिकल केस आणा, पण डॉक्टर जो येतो, तो हं. पूर्ण विश्वासाने येतो आणि पूर्ण ताकद लावून त्या पेशंटला वाचवतो. वाचवायचा प्रयत्न पण करतात त्याच्यामुळे ती ऑफ कोर्स. पॉझिटिव्हच असली पाहिजे. पण तिकडे ह्या इतक्या साऱ्या अँक्झायटी आणि प्रेशरमुळे ती जागा निगेटिव्ह बनत होऊन जाते, जाते. बनत जाते. सो येस त्याच्यासाठी आपण करतो वास्तू. आपण हॉस्पिटलच्या बांधणीच्या आधीच काही गोष्टी त्यांना सांगतो, की तुम्ही ह्याच्या आतमध्येच टाका म्हणजे लँडमध्ये. कारण हॉस्पिटल हे अचानक बरोबर. होत नाही. बरोबर. अ, आपलं भरपूर प्लॅनिंग असतं अच्छा. त्याच्यासाठी. सो वी सी टू इट दॅट इट इज फुल प्रूफ. पण आपल्या मगाशी गप्पांमध्ये एक गोष्ट आली होती हां, बिफोर स्टार्टिंग, हां. की जे पेशंट बरोबर रिलेटिव्हज येतात, हं, हं, त्यांची अँक्झायटी किंवा त्यांचं जे मनात चाललंय हं. त्याची निगेटिव्हिटी वाढ पण त्याच्यासाठी तू काही सांगशील का, की खरंच एक पॉझिटिव्ह हे ठेवा थोडं तरी म्हणजे त्यांनी मी म्हणेन थोडा अजून चांगला परिणाम दिसेल राइट. हॉस्पिटलवर. नाही, त्यांच्यासाठी जर मला वाटलं, की मानसिक आजाराचे पेशंट्स आहेत, हं, हं, हं. की ज्याला आपण म्हणतो, की दिसताना वरवर तो पेशंट अतिशय व्यवस्थित दिसतोय, तुमच्या माझ्यासारखा दिसतोय. पण आपल्याला त्याच्या मनात माहीत नाही काय चाललंय. म्हणजे बरोबर. मी फार माझ्या गुरूंनीच मला हे सांगितलंय, की आपलं शरीर जितकं हलेल तितकं स्वस्थ राहील आणि आपलं मन जितकं एका जागी राहील तितकं स्वस्थ राहील. पण आपल्या आजकालच्या जगामध्ये, आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपलं शरीर एका जागी आहे आणि मन मात्र चालतंय. 2-2 तास रील बघतंय. सो एक्झॅक्ट उलटं करतोय आपण. जे शास्त्रात राइट. सांगितलंय त्याच्या उलटं, की मी कुठेच धावणार नाही. शरीर धावतं ठेवा सांगितलंय आणि मन धावतं ठेवू नका सांगितलं. उलटं करतोय. शरीर एका जागी मी सोफ्यावर बसलीये 4 तास आणि मी रील बघतेय. सो एका रीलमध्ये कसे तुम्ही चांगले पालक व्हा, दुसऱ्या रीलमध्ये काहीतरी आलू गोबी कैसे बनाये, तिसऱ्या रीलमध्ये आणि काहीतरी. सो हे संपतच नाही. मन माझं धावतंय. ह्याच्यासाठी हीलिंग अतिशय गरजेचं आहे. अतिशय. आणि माझ्याकडे हीलिंगचे असे काही क्लायंट्स येतात, की ज्यांना आज ते 2 वर्ष, 3 वर्ष बघतायत.
की दे कॅन शेअर एनिथिंग अँड एव्हरीथिंग कॉन्फिडेन्शियली विथ मी. हा खूप मोठा माझ्या फील्डचा भाग आहे, की तुम्हाला माझ्या कडे येताना इझी वास्तूमध्ये कधीच असं दिसणार नाही, की मी तुमचा फोटो, तुमच्या विषयीची माहिती, तुमचं घर मी कसं वास्तू कंप्लायंट केलं म्हणून तुमच्या घराचे फोटो, तुमचं नाव, हे मी माझ्या प्रसिद्धीसाठी माझ्या इझी वास्तूच्या हँडलवर टाकलंय. तर तुम्हाला कधीच हे इतक्या वर्षात मी न केलेली गोष्ट आहे. नेव्हर मेन्शन एनीवन्स नेम. कारण आज मी जिकडे काम करते, तिकडे आमच्याकडे हू नोज हुम आपल्याला माहिती नसतं. हो, सो मी ऐकलंय तू तुझ्या नवऱ्याला पण सांगत नाही नाहीस. सांगत, नाही सांगत. कारण आम्ही एकाच घरात आणि मग ते काय होतं, "अरे, ह्याला तर मी ओळखतो. अच्छा, ह्याचा एवढा प्रॉब्लेम आहे. सो आय वॉन्ट टू हं. अव्हॉइड इट." तुम्ही ओके. कधीच सांगत नाही आणि आमच्या शास्त्रात हे सांगितलंय, तुम्ही कधीच कोणाला सांगू नका. सो माझ्याकडे हीलिंगचा क्लायंट ओपन अप होतो मी पटकन. तुला विचारणार होतं, की तू हीलिंग देतेस का? हो. आणि वास्तुशास्त्र म्हणजे जेव्हा हं, वास्तू बघायला जातेस, हं. तेव्हा तुला लक्षात येतं का, की माझ्या या क्लायंटला हीलिंगची गरज आहे? हो. मला लक्षात येतं. पण एक्सेप्टन्स कसं हीलिंगच्या बाबतीत? कारण हीलिंगबद्दल अजूनही हां, खूप कमी माहिती आहे, असं मी म्हणेन. हां. बेसिकली म्हणजे जेवढी वास्तूची हे आहे, तेवढी हीलिंगबद्दल माहिती नाही. तर हो. त्याबद्दल तू खरंच थोडी माहिती दे. आजही माझ्याकडे आरती जेव्हा मी 10 वास्तू व्हिजिट्स करते, तेव्हा माझ्याकडे 1 हीलिंगसाठी व्हिजिट येते. म्हणजे इतकं प्रमाण कमी आहे. कमी आहे. राइट. आणि लोकांना का विश्वास वाटतो तेही सांगते. कारण आज मला समजा माझा पाय मुरगळलाय, तर मी त्याचं इतकं सांगेन ना तुला, की तू कंटाळून जाशील. मग माझा असा झाला, मग तो असा ट्विस्ट झाला, मग मी Activa पार्क करताना झाला. त्याचं माझ्याकडे फुल स्टोरी असेल. राइट. पण माझ्याकडे एखादा मानसिक तणाव आहे ना, तर तो मी कुणालाच सांगणार नाही. म्हणजे माझ्या नवऱ्यालाही माहीत नसेल किंवा माझ्या सख्ख्या आईला माहिती नसेल, की मी ह्या मेंटल स्टेटसमधून जातीये, जाते. मेंटल स्टेटमधून जाते हे माहिती नसेल. का? कारण आपण लाजतो. "हॅ, मी काय वेडी आहे का? हॅ, मला काय गरज आहे?" म्हणून आपण कुणालाच सांगत नाही आणि मग तो पाईल अप होतो. राइट. मी माझ्या पायाचं जितक्या आत्मीयतेने सांगतेय आणि अगदी लंगडतीये, सगळं करतेय. का? कारण मला तिथे सहानुभूती हवी आहे. राइट. पण मला इथे सहानुभूती नकोय. नको, मी नाही सांगणार, की मी मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे. हे कोणाला कळताच कामा नये. मग तो ती एक मला वाटतं एक थोडासा टॅबू टाइप झालेला आहे. येस, ॲब्सोल्युटली राइट, की तो असा आहे, की तो बापरे! मी नाही सांगणार. हां. म्हणून आपण ते सांगत नाही. आणि ते लोकं माझ्याकडे कम्फर्टेबल होतात. कारण त्यांना सांगताना घरी किंवा कुणालाही, "नाही, नाही, मी ते वास्तू कन्सल्टंटकडे जातीये." हां. हे सांगून माझ्याकडे ते हीलिंगमध्ये कन्व्हर्ट होतात. सो व्हेन दे राइट. कम टू माय ऑफिस, ते सांगताना मला वास्तूचं सांगतात आणि मग हळूच सांगतात, की "मला ॲक्चुअली ना तुमच्याशी बोलायचंय खरं म्हणजे." तो माझा काउन्सिलिंगचा पेशंट असतो. तो माझा क्लायंट बनतो, की ओह! ज्यांना जायचं नाहीये. मी डॉक्टरकडे जाते हे सांगायला घाबरतायत राइट. किंवा पण घाबरत पण नाहीयेत आरती. मी म्हणेन, की स्वतःलाच घाबरतायत, एक्सेप्टन्स नाहीये असं. हीलिंग तू फक्त म्हणजे मी म्हणजे ऑफकोर्स मला माहिती आहे. पण आपल्या प्रेक्षकांसाठी तू सांग, की हं. हीलिंग फक्त म्हणजे जे गेलेत त्यांच्यासाठी पण तू एक काही प्रकार करतेस हीलिंग पैकीच? सोल हीलिंग सोल नावाचा एक हीलिंग. प्रकार आहे. ओके. जो मला मी नाव नव्हतं येस, माहिती. सॉरी. सोल हीलिंग हा एक प्रकार आहे. ह्याच्यासाठी मी म्हटलं तसं, की माझे क्लायंट्सच असतात, वास्तूचेच असतात बऱ्याचदा आणि ते मला विचारतात, की आम्हाला ना पितृदोष पण सांगितलाय. हं, हं, आम्ही हं. पूजा पण केली आहे. अगदी नाशिकला जाऊन केली आहे. पण आम्हाला जे इच्छित फळ आहे ते नाही मिळत आहे समहाऊ. तर तुम्ही आम्हाला सांगू शकाल का, की हीलिंगमधून किंवा त्यांचं हीलिंग करून हं, हं. तुम्ही कराल का मग आमच्या पितरांचं ॲज यू राइट, राइटली राइट. सेड, की जे गेलेले व्यक्ती आहेत. तर तो एक स्टडी खूप वास्ट आहे आणि जो मला असं वाटतं, की अगेन विश्वासावर बेस्ड आहे. तर त्या व्यक्तीलाच विश्वास असतो. ही ऑर शी कम्स टू मी आणि मग आपण ती केस तशी सॉल्व्ह करतो. पण अगेन मी पुन्हा एकदा सांगेन, की ह्याच्यासाठी मला काउन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट जी माझी डिग्री आहे, त्याचा खूप जास्त उपयोग होतो. हो. बिकॉज दे डोंट ओपन अप. राइट. त्यांनी भरपूर वेळा असं होतं, की नंतर समजतं, की अरे मग मी पण ना खरं म्हणजे अशी वागले होते. हे ते हळू-हळू ओपन अप होतात आरती. आधी ओके. नाही होत. 4th-5th सेशनमध्ये ते मला समजतं, की असंही घडलेलं आहे. असं हो. होतं. तू जसं ऑफिसचं पण किंवा फॅक्टरीजचं मला एक हां. प्रश्न होता, की फॅक्टरीजचं पण तू अ, वास्तू करतेस. येस. एखादी खूप छान चालणारी आता एक 30-40 वर्ष फॅक्टरी चांगली चालली आहे. हां. अचानक बंद पडली किंवा रादर जो टर्नओव्हर आहे त्यांचा तो
50% वर आला किंवा 40% जे काय आहे ते हा किंवा कमी झालाय. हा तर त्यावेळेला काय असतं त्यात, की वास्तूमुळे होत असतं का कशामुळे? हे कसं कळतंय आणि हे सॉल्व्ह कसं होतं? ओके. व्हेरी नाईस क्वेश्चन आरती. थँक यू. फॅक्टरीचं जेव्हा आपण करतो, तेव्हा भरपूर वेळा असं होतं, की देअर आर ह्यूज फॅक्टरीज. आता मी ह्या अशा हां. फॅक्टरीजचं वास्तू कंप्लायन्स केलेलं आहे. हं, हं. 2-3 जनरेशन्स इन्व्हॉल्व्ड असतात बरोबर. कुठच्याही हो. फॅक्टरीमध्ये. तू आता 40 वर्षापूर्वी जर फॅक्टरी असेल, तर तो ओनर आत्ताचा जो ओनर आहे, तो कदाचित त्याच्या वडिलांनी चालू केलेली असते ती बरोबर. फॅक्टरी. सो भरपूर वेळा असं होतं, की घरामध्येच ह्याचं मूळ असतं. त्या ओके. फॅक्टरीमध्ये नसतं. बरं. सो मी विचारते, की तुम्ही हे घरात डिस्कस किती करता? ह्याचं जे मेन आहे, हं, हं, जो हं. डिसिजन मेकर जो आहे तो कोण आहे? मग ते नहीं, नहीं, वो तो हमारे दादाजी हैं. अभी भी हं. फॅक्टरी उनके नाम पे है. राइट. मग मी त्यांच्या घराचं वास्तू करते. सो इट इज इंटरलिंक्ड. पण हां, घराची वास्तू केल्यावर फॅक्टरीचं सॉल्व्ह होतं? बरेचदा होतं. 99% होतच होतं. म्हणजे आपण जे म्हणतो, की वास्तू तथास्तू म्हणते ते तिथे ते झालेलं येस, असतं, येस, येस, येस. त्यामुळे ते इकडे हो, असं असं हो, आहे? हो, हो, हो. 100% ओह! वास्तू तथास्तू म्हणत असते. त्याच्यामुळे मी बऱ्याचदा हं, हं, हं. म्हणजे एखाद्या घरामध्ये अ, आता जेन विषयी थोडंसं बोलते, की जेन पटकन ऐकत नाहीत आणि राइट. मग ते जे न देखे रवी ते देखे कवी सारखं होऊन जातं, की मी इतका वाईट विचार एखादे पेरेंट्स करतात. नाही, नाही, मग हा नक्की दारूच पीत असेल, हा नक्की बाहेर जाऊन काहीतरी म्हणजे जे घडलेलंच नाहीये. पण ओके. आपल्या मनाचे खेळ इतके होऊन जातात पेरेंट्सच्या, हं, हं. की मी विचार करते, की अरे तुम्ही का असं मग तुम्हाला बोलायचंय ना ह्याच्याविषयी, हं. तुम्ही प्लीज गार्डनमध्ये जाऊन बोला. वास्तू ओह! तथास्तू कसं म्हणत असते ते सांगते मी. त्याचं राइट. उदाहरण, की तुम्ही इतकं वाईट स्वतःच्या मुलांविषयी ना घरात नका बोलू प्लीज. खाली जाऊन बोला. दुसरीकडे जाऊन बोला. रेस्टॉरंटमध्ये जाऊन बोला, की जिथे ते ओह! वाइब्स नाही येतायत मग. पण राइट. घरामध्ये बसून, नाही त्याचं असंच असेल, मग त्यांनी काहीतरी म्हणजे आता मोठी मुलं असतील तर लग्नाचं. मग त्याचं काहीतरी ते इंटरकास्ट असेल म्हणून तो सांगा. अरे पण तुम्ही का असं बोलताय वेगवेगळं? म्हणजे पण ही ज्याच्या तू खूप छान टिप दिली हां, आहेस. खाली जाऊन बोला प्लीज. हां, म्हणजे घराच्या बाहेर जाऊन बोला, पण घरात नका घरात बोलू. नका बोलू. कारण वास्तू तथास्तू म्हणत असते. उंबरठ्याच्या बाहेर जा आणि जे काही गरळ ओकायचंय ते ओका, पण म्हणजे घरात नको. ऑफिसचं पण तू हेच येस, सांगशील. येस. ऑफिसचं सुद्धा हेच सांगेन मी. म्हणजे पण ऑफिसच्या वाईट गोष्टी घरात डिस्कस न येस, केलेल्या चांगल्या, कारण त्याचा उत्तम, परिणाम उत्तम. ऑफिसमध्ये होतो. येस, पण येस. आता हे तर तू ओनर विषयी आपण बोललो. हां, पण हां. आता मी एका ऑफिसच्या सेटअपमध्ये जिथे अजून 10-20 एम्प्लॉईज आहेत, बरं. तिथे पण असं होतं? ऑफिसच्या सेटअपमध्ये यू मीन टू से की एम्प्लॉईजच आपापसात द्वेष आहे म्हणा एक्झॅक्टली. हां. किंवा आपापसात कॉम्पिटिशन इतक्या बरोबर. विकोपाला आहे की जेलसीमध्ये हो, 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 त्याचं हो. त्याचं पर्यवसन हे जेलसीमध्ये आजकाल झालं. दिसतं म्हणून. हो, आजकाल दिसतं. तर मी म्हणेन की ह्या ह्या सिच्युएशनमध्ये सुद्धा ओनरच्या जर ते कानी ऑलरेडी आलं असेल, हं, हं, तर हं. त्यांनी बाहेर एखादी मीटिंग घ्यावी आणि त्या 2 एम्प्लॉईजना ज्यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालंय त्यांच्याशी बोलावं. कम्युनिकेशन ओके. सारखी गोष्ट नाही. आणि जर ओनरला माहितीच नसेल, ओनरपर्यंत आलंच नसेल, की बाबा हे ह्यांच्यामध्येच हा विषय आहे, तर मी सगळ्या एम्प्लॉईजना हे उद्देशून म्हणेन, की तुम्ही तुमचं जे काही आहे ना, फॉर द बेनिफिट ऑफ द कंपनी अँड फॉर युअर ओन ग्रोथ तुम्ही हे बाहेर जाऊन बोला. मीट ओव्हर अ कप ऑफ चाय. चाय पे राइट, चर्चा बाहेर करा. कंपनीत नका करू. राइट. कंपनीच्या ग्रोथसाठी. बरोबर. तुला मला एक विचारायचं आहे, की आता आपल्या प्रेक्षकांसाठी छोट्या-छोट्या काहीतरी एक 2-3 छान टिप्स देशील का? डेफिनेटली मी देईन. बऱ्याचदा आजकालचा जो संवाद नाहीसा झालाय घरांमध्ये. आपण म्हणतो, की पूर्वीच्या काळी संवाद व्हायचा. बरं. अख्खं घर एकत्र जेवणं, हं. तेव्हा डायनिंग डायनिंग टेबलवरती होणारे संवाद किंवा ओव्हरऑलच जे 2 जनरेशन्स मधला संवाद, हा कुठेतरी लुप्त होत चाललाय घरामध्ये. बहुतांशी त्याचं कारण आपला मोबाईल पण आहे. आहे. आपण सगळेच वापरतो. आपण त्याच्या आहारी सगळेच थोड्याफार प्रमाणात गेलोय. पण आज हे जे आहे, की रात्री 12 वाजता पण मला दाल खिचडी खायची आहे, तर मी मागवली. आणि पूर्वीच्या काळी आपल्याकडे ही प्रथाच कन्सेप्टच नव्हती, कारण नव्हती. ती मिळायचीच नाही. मी काय करणार? मी घरी बनवली तरच ती होणार आहे. पण असं बाहेरून मागवणं किंवा किंवा आजकालचा जेवण पण वेळेत व्हायचं. जेवण वेळेत व्हायचं. रात्रीचं जागरण म्हणूनच नसायचं, की मोबाईल नाहीच आहे म्हटल्यावर नाहीये. काय? तो संवाद लुप्त होत जाणं. याच्यासाठी सगळ्यांनी मी तर म्हणते, तुमचा नॉर्थ चेक करा. ओके. प्लीज. नॉर्थ डिरेक्शन तुमची कुठे आहे ती चेक करा
आणि ती क्लिअर करा. ती हेवी करू नका. ओके. नॉर्थ डिरेक्शन. राइट. तसंच दुसरी टिप माझी अशी आहे, की तुमची बेडरूम साउथ वेस्टला असली तर अतिउत्तम. मास्टर बेडरूम जी आहे. राइट. साउथ वेस्टला समजा नाहीये, तर तुमच्या घराच्या साउथ वेस्टला तुमचा दोघांचा वेडिंगचा म्हणजे लग्नातला फोटो लावणं अत्यावश्यक आहे. ओह! लग्नातला अगदी शादी के जोड़े में आप होने चाहिए. हो. कुठला तरी हनीमूनचा फोटो नका लावू किंवा ज्या फोटोमध्ये तुमचे आई-वडील पण आहेत, हं. असा फोटो असा. नको. रिसेप्शनचा फोटो नको. तुमचा लग्नाचा फोटो इज अ ओके. मोस्ट पॉवरफुल वास्तुयंत्र व्हेन इट ओह! कम्स टू रिलेशनशिप बिल्डिंग. राइट. तर तो नक्की लावा. ही दुसरी टिप. तिसरी टिप तुमची मुलं ईस्ट किंवा नॉर्थला बसून अभ्यास करतील. म्हणजे दे आर फेसिंग ईस्ट ऑर हं, नॉर्थ. हं. ते एक बघा. हं, मुलांच्या हं. अभ्यासासाठी सांगतेय. राइट. आणि अजून एक फार महत्वाची टिप आहे. बहुतेक ही नाही मी तरी नाही बघितली आहे रीलमध्ये. मी न बघितलेली टिप आहे. तुमच्या घरात जर तुळस असेल, तुळशी वृंदावन असेल, तर त्याच्या शेजारी काटेरी झाड असणं महत्वाचं. म्हणजे गुलाबाचं म्हणजे पण चालेल. गुलाबाचं, कोरफड, शमी. कुठचंही शमी, कुठचं ज्याला काटे आहेत. कारण तुमच्या घरातली तुळस ही तुमच्या घरातल्या फिमेल व्यक्तीचं प्रतीक आहे. पण तुमची त्याची आई प्लेसमेंट कुठे ठेवायची? त्याची प्लेसमेंट नॉर्थ वेस्ट असू शकते. ओके. अगेन साउथ ईस्ट असू शकते जिथे आग्नेय आहे तिथे तुम्ही तुळशीची खास करून मी सांगते. ओके. आणि तिकडे तुम्ही ठेवा. जरूर त्याच्या बाजूला काटेरी छोटं झाड ठेवा. एकाच कुंडीत नको. कारण लोकं तसंही बघितलंय. एका हं. कुंडीत नको आणि दुसरं घरात बॉन्साय नको. ओह! बॉन्सायची आजकाल नाहीये एवढी आवड लोकांना, पण पण ते कॅक्टस चालतं का पण? कॅक्टस चालेल. कॅक्टस जरूर चालेल, पण बॉन्साय नको ओके. घरामध्ये. तर ह्या काही टिप्स आहेत, की ज्या तुम्ही ठेवल्यात तर नक्कीच अ, घरामध्ये आपोआप सुखशांती येईल. तुम्हाला कुठच्याही वेगळ्या यंत्राची गरज नाही. तिसरं जो तू न विचारलेला आहेस, पण मी हा का टच करतेय अगेन ह्याच्यावर रील्स मी बघितलेत. नॉर्थ ईस्ट वॉशरूम हा एक प्रकार आहे, जो लोकांना भेडसावतो. हो. तर नॉर्थ ईस्टमध्ये वॉशरूम असणं चालेल, त्याच्यामध्ये कमोड नको. कारण ओके. नॉर्थ ईस्टला एलिमेंट इज वॉटर. वी ओके. वर्क ऑन ऑल 5 एलिमेंट्स. राइट. फायर, वॉटर, अर्थ, स्पेस वगैरे तुम्हाला माहिती आहे. वॉटर एलिमेंट चालेल, पण कमोड नको. आपल्याला सांडपाणी, घाणेरडं पाणी नको आहे. तिकडे वॉटर चालेल. आम्ही तर सांगतो, की तिकडे वॉटरफॉलचं पिक्चर लावा. आर्टिफिशियल वॉटरफॉल ओके. क्रिएट करा. तो नॉर्थ ईस्टचा तो जो एक पॉइंट आहे. लोकं असे पण आहेत, की घर में ऑलरेडी 4 वॉशरूम है, तो हमने ना वो नॉर्थ ईस्ट वाला बंद कर दिया. बंद करायची गरज नाही. तिकडे तुम्ही जकूझी करा. दुसरं ओके. काहीतरी करा. म्हणजे बेसिकली डब्ल्यूसी काढून टाकून येस, तिथे काहीतरी येस, करू येस. शकता सो तुम्ही. ते तुम्ही जर आधीच बिल्डरला सांगितलं आम्हाला नकोय तो पॉटच ओके. नकोय. तरी राइट. सुद्धा चालेल. एक प्रश्न ॲक्चुअली हं. राहिलेला माझा. हां, मी बऱ्याच ठिकाणी हेही बघितलंय, की किचनचा ओट्याचा कलर हां. किंवा रादर वॉशरूम चुकीच्या दिशेला आहे म्हणून बरोबर. तिथे पिवळी म्हण किंवा हिरवी पट्टी म्हण हां, किंवा हां. गॅसचा ओटा पूर्ण बदलता येत नाही म्हणून त्याच्यावर एखादी कलरची टाईल बरोबर. ती लावणे येस, हे येस. इट वर्क्स. बरोबर इट आहे. वर्क्स. हे सगळे उपाय वास्तूमध्येच येतात. वास्तू उपाय आहेत आणि हे सगळे उपाय खरे पण आहेत. हे वास्तुशास्त्रज्ञाला म्हणजे हो. वास्तू याला विचारल्याशिवाय करणं विचारल्याशिवाय नका करू. पण हे उपाय आहेत, की आहे. येस, की त्या रंगाची तुम्ही टेप मारली तरी हं. सुद्धा खूप प्रमाणात तिथली एनर्जी परत चालू ओह! होते आणि पॉझिटिव्ह एनर्जी सुरू होते. सो हा प्रश्न बरोबर आहे आणि हा गरीबातल्या गरीबाला परवडणारा उपाय आहे. हां. पुन्हा ते, की एक्झॅक्टली. त्याच्यासाठी हजारो रुपये खर्च करायची गरज नाही. खरंच. कुठच्याही स्टेशनरीच्या दुकानात एक लाल टेप मिळते बरोबर. ₹100 ची. सो पण येस, इट इज इफेक्टिव्ह. इट इज. येस, मी रॅपिड फायर घेते. 2-3च प्रश्न आहेत. येस. ध्यान की म्हणजे ध्यान करायला तुला जास्त आवडतं की देवाचं करायला आवडतं? देवाचं करायला आवडतं. ओके. दुसरा प्रश्न असा होता की अ, वास्तू जास्त सोपं वाटतं की हीलिंग जास्त सोपं वाटतं? वास्तू जास्त सोपं वाटतं. हीलिंगला मला खूपच म्हणजे त्याच्यासाठी सगळं पणाला लावून मला बिकॉज इट इज डिस्टंट हीलिंग मोस्ट ऑफ द टाईम. कधी-कधी ॲक्चुअल सुद्धा मी जाते जिकडे हं. दॅट क्लायंट कॅनॉट ट्रॅव्हल म्हणजे माझ्याकडे 90 वर्षाचे सुद्धा आहेत, की मी ज्यांना हीलिंग देते. सो आय गो देअर. पण अदरवाईज हीलिंगसाठी मला पूर्ण ताकदीने म्हणजे मी देअर आर टाईम्स की मी आरती सांगते, "मला आज नाही जमलं हीलिंग. सॉरी मला नाही." डिस्टंट असतं आणि मी सांगते, "आय कुड नॉट डू द हं. हीलिंग." तसं वास्तूचं होत नाही. वास्तू हे 100% सायन्स आहे. सो ते असं होतच नाही, की कळलं नाही. आज माझं ते एनर्जी मॅच असं होत नाही.
वास्तूमध्ये. वास्तू गेलं की तो वास्तू व्हिजिट होणारच तुमची. आणि मी पॅन इंडिया करते. सो मी तुमचं घर काश्मीर से कन्याकुमारी कुठेही असलं तरी मी जाऊन करते. मी सांगत नाही की आप लेआउट भेजो आणि मी माझ्या एसी ऑफिसमध्ये बसून करत नाही. ओह! मी तिथे जाऊन करते. गुजरातला ओके. असू दे, सुरतला माझे सगळीकडे क्लायंट्स आहेत. अमृतसरला आहेत, बंगलोरला आहेत. पण मी ग्रेट. ट्रॅव्हल करते. मी इथे करत नाही. चांगलंय. खूपच हां, छान आहे हे हां. ॲक्चुअली कारण हे गरजेचं असतं हो. बेसिकली. आणि तिसरा प्रश्न असा आहे माझा, की तुला वास्तू जास्त आवडतं का ॲस्ट्रो वास्तू जास्त आवडतं? नाही, 100% प्युअर वास्तू जास्त आवडतं आणि त्याचे परिणामही जास्त क्विक असतात. इफेक्टिव्ह असतं. जास्त इफेक्टिव्ह आहेत. नुसतं मी तुला सांगितलं ना, की मंदिरची प्लेसमेंट बदल एवढं एकच हां, एकच गोष्ट. तरी सुद्धा वास्ट फरक पडतो हो, पॉझिटिव्ह. हो, हो. फक्त मंदिर बदल हे सांगितलं तरी सुद्धा. तर बाकीचं केलं तर डेफिनेटली आणि आजकाल मुंबई, ठाण्यासारख्या शहरात आपण राहतो, की जिकडे एक साध्यातल्या साध्या घराची किंमत 1 ते 1.5 करोड आहे. मी अगदी साधं म्हटलं, कॉम्प्लेक्सचं मी बोललेच नाही, जिकडे 5-6 करोडला आहेत. तर तुमचं जर इतकं इन्व्हेस्टमेंट तुम्ही तिथे करताय, तुम्ही तिकडे स्वप्न बघताय, तुम्ही तिकडे व्हिज्युअलाइज करताय, की माझा परिवार इथे राहणार आहे. मॅनिफेस्ट करताय काही-काही तुमचे गोल्स. तर तुम्ही वास्तू जर करून घेतलं, तर नथिंग लाइक इट. तुम्ही ऑलरेडी एवढा खर्च करताय आणि वास्तुशास्त्राचा आधार घेऊन जर तुम्ही काही चेंजेस केले, तर सोन्याहून पिवळं म्हणजे छानच होईल तुमची प्रगती. म्हणजे प्रगती आहेच, पण प्रगतीला गती. हो, डबल इंजिन डबल लावल्यासारखं इंजिन. वास्तूचं येस. तुम्ही आधार घेऊ शकता. अ, अमृता तू इथे आलीस आणि वास्तूबद्दल खूप छान टिप्स पण दिल्या. मेन म्हणजे माहिती चांगली होती. म्हणजे लोकांना जो आत्ता काही गोष्टींचा वेगळा परिणाम दिसतो, हं. तो ॲटलीस्ट थोडा कमी होईल आणि काही गोष्टींसाठी ते तुझ्याकडे नक्की येतील. हे मी डेफिनेटली. नक्कीच मोस्ट वेलकम. आशा करते आणि आजच्या गप्पा खूप सुंदर झाल्या. त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. थँक यू सो मच.